नाशिक जिल्ह्यातील वडनेर दुमाला गाव, या गावासाठी 8 ऑगस्ट 2025 ची रात्र काळ रात्र ठरली. या रात्री 8:30 वाजेच्या सुमारास आपल्या घराच्या अंगणात खेळत असलेल्या चिमुकल्या आयुष भगतला बिबट्यानं ओढून नेलं. काहीच वेळात ही बातमी वाऱ्याच्या वेगानं गावभर पसरली. आयुषला शोधण्यासाठी अख्खं गाव गावकऱ्यांनी पिंजून काढलं. दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन होतं. आयुषची बहीण आयुषला कोणती राखी बांधायची याची तयारी करत होती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. 8 ऑगस्टच्या रात्री 11:30 वाजता आयुषचा मृतदेह सापडला. ही घटना केवळ एका कुटुंबावरची नाही, तर संपूर्ण पंचक्रोशीवरचा आघात होते. या घटनेनं वडनेर दुमालासह संपूर्ण पंचक्रोशी सुन्न झाली होते. दुसऱ्या दिवशीच रक्षाबंधन या गावासाठी काळीज चिरणारं ठरलं. आयुषच्या बहिणीनं सर्व दुःख मनात ठेवत आपल्या भावाच्या निष्प्राण पडलेल्या हातावर राखी बांधली. जेव्हा ही घटना महाराष्ट्रानं पाहिली, तेव्हा हा भावनिक असलेला महाराष्ट्र सुद्धा हळहळला. मग विचार करा, ज्या कुटुंबासोबत हे घडलं त्यांचं काय झालं असेल. ते वरतारा जाणून घेऊन इकडं सोडायला सर, इकडच्या सोडी द्या, इकडं आणि त्या इकडची उचली द्या, तिकडे नेऊन सोडी द्या. ते हेच आहे ना, त्याच्यापासून तुमचं काही उत्पन्न नाही, त्याची प्रजाती वाढत चालली, माणसं खायला लागले. आम्ही काय करायचं मग? माणसं किती जपणार आहे? हा माझा प्रश्न केंद्र सरकारपर्यंत न्या. आज असते 3 वर्षाचा पोरगा, आम्ही त्याच्यासाठी काही स्वप्न पाहिले नसतील का? ही घटना तर घडून गेली होती, पण जे चिमुकल्या आयुष सोबत झालं ते दुसऱ्या कोणासोबतही होऊ नये, यासाठी केशव तात्यांच्या माध्यमातून वन विभागाला थेट इशारा देण्यात आला. 12 ऑगस्टला आपलं गाव आपली जबाबदारी या जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून केशव तात्यांनी गावकऱ्यांच्या व पंचक्रोशीतील नागरिकांच्या माध्यमातून वन विभागावरती दबाव वाढवला आणि याच कार्यक्रमात सांगितलं, पुढच्या 5 ते 6 दिवसात जर बिबट्या पिंजऱ्यात दिसला नाही तर आम्ही वन विभागाच्या कार्यालयात दिसू. त्याच्याबद्दल आता काहीच बोलू, मला बिबट्या पिंजऱ्यात लागेल आणि येत्या 5 दिवसामध्ये नाही सापडला तर 11व्या दिवशी आम्ही वन विभागाच्या कार्यालयात दिसू. आणि दिसताना आम्ही जे पहिल्या दिवशी ऍक्शन घ्यायला पाहिजे होती ना, ती 11व्या दिवशी घेऊ. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा वन विभाग शांतच होतं. मग तात्यांनी ठरवलं, आता शांत बसून अजून एखादी घटना घडण्याची वाट बघण्यापेक्षा ऍक्शन घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि याच आक्रोशातून 20 ऑगस्ट या दिवशी वडनेर दुमाला, देवळाली गाव, विहित गाव, पिंपळगाव खांब, दाढेगाव, पाथर्डी सोबतच पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी एकत्र येत मुसळधार पाऊस चालू असताना सुद्धा वन विभागावरती धडक मोर्चा काढला. आणि याच कठोर उचलल्या गेलेल्या पावलामुळे 22 ऑगस्ट या दिवशी वन विभागाला पहिला बिबट्या पकडण्यात यश आलं. त्यानंतर 25 ऑगस्टला दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात आला. पुन्हा 2 सप्टेंबरला तिसरा बिबट्या सुद्धा पिंजऱ्यात कैद झाला. 3 बिबटे पकडले गेले होते, तरीही संकट काही संपलं नव्हतं. 23 सप्टेंबरची सायंकाळ ही सुद्धा या गावासाठी, इथल्या पंचक्रोशीसाठी दुःख देणारी ठरली. वडनेर गेट परिसरात 2 वर्षांच्या श्रुती गंगाधरणला बिबट्यानं पकडून नेलं आणि त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. तीच दुर्दैवी पुनरावृत्ती. या घटनेनंतर वन विभागावरचा राग नागरिकांच्या मनात अजूनच वाढत गेला आणि केशव तात्यांनी वन विभागाला स्पष्ट सांगितलं, आता आमचा अंत बघू नका, अन्यथा आमच्या आक्रोशाला अंत नसेल. तात्यांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे वन विभागाच्या कारवाईचा वेग आणखी वाढला. 30 सप्टेंबरला 4था बिबट्या, 11 ऑक्टोबरला 5वा आणि 17 ऑक्टोबरला 6वा बिबट्या वडनेर गेट आर्टिलरी सेंटरमध्ये पकडण्यात आला. आणि अखेर बिबट्याच्या भीतीच्या छायेखाली जगत असलेली ही पंचक्रोशी बिबट्या मुक्त झाली. हा होता बिबट्यांविरुद्धचा आणि वन विभागाविरुद्धचा लढा, जो केशव तात्यांच्या माध्यमातून संपूर्ण पंचक्रोशीच्या सहकार्यानं पूर्णत्वास गेला. आयुष आणि श्रुतेक, तुमचं हे आम्हाला सोडून जाण्याचं वय नव्हतं, पण नियतीच्या पुढे कोणी गेलंय का? पण अजूनही अशा घटना घडू नये म्हणून प्रशासनावरती तुटून पडल्यानंतर काय होतं हेच सबंध महाराष्ट्रानं बघितलं. जेव्हा जेव्हा गाव असेल, पंचक्रोशी असेल किंवा प्रभाग, कुठल्याही घरावरती, कुठल्याही माणसावर संकट आलं, त्यावेळी केशव तात्या ढाल म्हणून त्या संकटापुढे उभे राहिलेत. म्हणून प्रत्येक गावामध्ये एक तरी केशव तात्या असावे असे प्रत्येकाला वाटू लागले.